नमस्कार. मी इथे आहे ना मस्तपैकी पालक कापून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतले, नंतर कापून घेतले. तरी पण पाण्यामध्ये टाकून घेतलेले. आणि इथं बघा घरची सालवाली, फोतरेवाली डाळ आहे मस्तपैकी. तिचं आहे ना वरण खूप छान स्वादिष्ट लागतं. तर बघा इथे आहे ना गॅस पेटवून मी इथं कुकर ठेवला. एक तांब्याभर पाणी टाकून दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना डाळ टाकून घ्यायची. त्यानंतर पालक टाकून घ्यायची. एक कांदा कापून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे. एक टमाटा टाकायचा आहे. प्लस 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचे तुकडे 2, 8-9 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं मीठ, थोडी हळद आणि आता आपल्याला इथं झाकण लावून द्यायचे. हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. आज पण लवकरच थोडं व्हिडिओला शूट केलं गेलं, पण एडिटिंग करायला मला वेळच भेटला नाही. त्यासाठी चला म्हटलं आज थोडा उशिराच व्हिडिओ येणार आहे. तरी आहे ना चपात्याचं पीठ अंशूने भिजवून घेतलेलं होतं. पण त्या पण म्हटलं चला आता करून घेते. अंशू पण काहीतरी दुसरं काम करत होती. मग मी इथं किचनमध्येच होते. चल म्हटलं आता डाळ शिजते तोपर्यंत चपात्या करून घेते. तर आधी मी असे गोळे करून घेतलेले. त्यानंतर आज बनवणार मी मस्तपैकी पालक टाकून दाल तडका आणि खूप चवीला खूप छान राहतं हे दाल तडका, खूप मस्त लागतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भातासोबत, चपातीसोबत खूपच टेस्टी लागतं. आता मी एक गोळा घेतलेला आहे, त्याचा मस्तपैकी असा उंडा बनवून घ्यायचा आहे. थोडंसं त्याला ना मस्तपैकी असं मऊसूत चोळून घ्यायचं आहे त्याला. आणि आपल्याला जेवढी चपाती करायची ना, तेवढाच आपल्याला उंडा घ्यायचा आहे. लहान मोठा तुम्हाला जसं जमेल तसं. तर बघा मी असं थोड्या मोठ्या-मोठ्याच चपात्या टाकते. कारण की लहान चपात्या टाकायला मला आवडत नाही. कोण एवढं करत बसतं. त्यासाठी मी अशा मोठ्याच चपात्या करून घेते. तर बघा असं आहे ना थोडंसं उंडा करून लाटून घ्यायचं. मस्तपैकी थोडं तेल लावून घ्यायचं. सुक्क पीठ वरून टाकून घ्यायचं. मग म्हणजे चपाती आपली छान फुलते. तुम्हाला मी करून पण दाखवते चपात्या बघा. आणि व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. अशा प्रकारे आणि चपातीचं मस्तपैकी असं पोळं बनवून घ्यायचं आहे. आणि त्याला असे छान प्रकारे चौबाजूने मस्त लाटून घ्यायचे. मस्त गोल चपाती येते आणि फुगते बी छान आणि मस्त मऊसूत चपाती येते. अशी डाळ बनवली ना आमच्या घरात सर्वांना खूपच आवडते. बघा अशा प्रकारे मी आता ही चपाती लाटून घेतलेली. आता तवा आहे ना तापायला ठेवलेला आहे मी इथं. थोडंसं गॅसची फ्लेम कमीच करून घेतलेली आहे. बघा पोळी मस्तपैकी असं गोल लाटली गेली मस्तपैकी. आता अशा प्रकारे चपाती मस्त गोल लाटली गेली आहे. चला आता तव्यावर टाकून घेते. तुम्हाला शिकून दाखवते. अरे आता चपाती शेकून घेते मस्तपैकी. हे बघा पहिला भाग आहे ना एकदम असा थोडासा लवकर पलटून घ्यायचा. हे बघा म्हणजे त्याच्याने काय होतं ना चपाती आपली छान फुलते. आता हा थोडासा होऊ द्यायचा याला मस्तपैकी आणि मग पलटवायची म्हणजे छान फुलते. आणि चौबाजूने मस्त शिजून जाते. हे बघा पटकन फुलते आणि मस्त. तर अशा प्रकारे सगळ्या चपात्या मी अशाच करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे सर्व काही चपात्या मी इथं करून घेतलेल्या आहे. हे बघा आता डालकीमध्ये ठेवते आणि ही बघा ही पण चपाती कशी फुलली मस्तपैकी. आणि ही पण आता शिजून गेली, काढून घेते. 4 ते 5 चपात्या मी इथं करून घेतलेल्या आहे. आता ही पण चपाती मस्त झालेली आहे छान. आणि ही बघा ही पण छान फुललेली. सर्व काही चपात्या अशा मस्तपैकी लाटल्या ना तर छान मस्त असे फुगतात आणि मऊसूत येतात. अशी म्हातारी बाई राहिली ना ती सुद्धा असं ओठाने चावून घेईल. आता बघूया आपली मस्तपैकी डाळ आणि भाजी शिजली का.
सर्व काही साहित्य मी याच्यातच टाकून घेतलेलं होतं. शिजलं का बघूया. बघा छान झालेलं आहे, मस्त एकच नंबर. आता आपण याला तडका देऊन घेऊया. आता मी इथं तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. हे बघा छान मस्त शिजून गेलेलं आहे. आता भाजीनुसार तेल मी इथं टाकलेलं आहे. आपल्याला इथं ना थोडी राई, जिरं, 2 लाल मिरच्या, कढीपत्ता, त्यानंतर थोडा हिंग घेतलेला आहे आपण, तो हिंग आणि थोडी चटणी. हा थोडंसं धना पावडर, चटणी, थोडासा गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तेल खूपच तापून गेलेले आपलं चटणी ना जळायला नको म्हणून थोडं तेल टाकून घेतलं मी थंड. आणि हे बघा आता तडका दिला. खूप छान एकच नंबर. तुम्ही एकदा जर बनवणार ना, परत परत हीच भाजी बनवणार. आणि या दिवसामध्ये पालक तर खायलाच पाहिजे. आता इथं भाजी पण झाली, माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत बघा. भाजी पण एकच नंबर झालेली आहे. तर त्याला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. आता भाजी बघून आमच्या तोंडाला खूपच पाणी सुटतंय. आता आम्ही जेवणाला बसतोय. तर चला सर्व YouTube फॅमिलींना बाय बाय. छान मस्त झाली आपली भाजी, तर तुम्ही बघू शकता. एकच नंबर. जशी दिसायला छान तशी खायला पण एकदम मस्त. चवीला एकच नंबर असते ही भाजी. चला तर मग आज थोडा व्हिडिओ लेटच आहे, तरी पण तुम्ही बघा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.